राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीचा मार्ग आता मोकळा झालाय। राज्य सरकारने प्रारूप प्रभाग रचना अंतिम करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे। मात्र अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भाजपच्या पालघरच्या माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी गंभीर आरोप केलेत। आपल्याच गटाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकून प्रभाग रचना बदलल्याचा खळबळजनक आरोप करत लेटर बॉम्ब भाजपच्या अलका राजपूत यांनी टाकलाय। स्वतःच्या स्वार्थासाठी शिंदेंनी ही प्रभाग रचना बदलल्याचा आरोप करत अलका राजपूत यांनी थेट देशाचे सरन्यायाधीश, केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास विभाग यांना पत्र पाठवून न्यायाची मागणी केली आहे। पालघर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामटे यांना 4 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदेंनी मंत्रालयात बोलवलं आणि तिथे दबाव आणि दंबाजी करत प्रभाग रचना बदलण्यास त्यांना भाग पाडलं। दबाव तंत्र वापरत शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या निर्देशांचं उल्लंघन केलंय असा सुद्धा आरोप भाजपच्या माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी केलाय। एकनाथ शिंदे यांनी प्रभाग रचनेच्या गोपनीयतेचा भंग केला। इतकंच नाही तर त्यात छेडछाड आणि गैरप्रकार केले। मनमानी करून जुनी प्रभाग रचना फोडण्यास सांगितले। त्यांच्या बगलबच्चांसाठी सोयीची ठरणारी नवी प्रभाग रचना कशी असायला हवी याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आणि नवी प्रभाग रचना मंत्रालयातच फायनल करून घेतली असा बॉम्बगोळाही राजपूत यांनी फोडलाय। फडणवीसांना पाठवलेल्या या पत्रात पुढे त्यांनी असंही लिहिलंय की 5 ऑगस्टला रात्री उशिरापर्यंत नवी आणि बेकायदेशीर प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली। दुसऱ्या दिवशी 6 ऑगस्टला मंत्रालयात हा प्रस्ताव मागील तारखांच्या सह्या टाकून देण्यात आला। या प्रारूप प्रभाग रचनेच्या झोळमध्ये मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी हे दोघेही जबाबदार आहेत। त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली केलेले बदल बेकायदेशीर आणि गोपनीयतेचा भंग करणारे आहेत। या घटनेला जिल्हाधिकारीही तितकेच जबाबदार आहेत। त्यामुळे ही प्रभाग रचना रद्द करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात त्यांच्याकडून करण्यात आली आहे। आता या प्रकरणात पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, पालघर।